ॲडव्होकेट रिपब्लिकन सेना आणि यशोदा सामाजिक संस्था संस्थापक किरण सिद्धार्थ जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेले गणरायाचे विसर्जन कृत्रिम तलाव। रिपब्लिकन सेना आणि यशोदा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणरायाचे विसर्जन कृत्रिम तलाव उल्हासनगर 3 ओटी सेक्शन बडुलगाव सेंट जोसेफ स्कूलच्या समोर तयार करण्यात आले। गणेशोत्सवाच्या निमित्ताने निसर्गाचा समतोल राखण्याकरिता गणरायाचे विसर्जन कृत्रिम तलावात करून सामाजिक आणि पर्यावरणाच्या हिताचा संदेश देऊया म्हणून रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष आणि यशोदा सामाजिक संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेले यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्राचे कलाकार प्रभाकर मोरे यांनी नागरिकांना आवाहन केलं की गणेश विसर्जन कृत्रिम तलाव आपण आपल्या घरातील आपल्या मंडळातील श्री गणरायाचे विसर्जन कृत्रिम तलावात करूया, निसर्गाचा समतोल राखूया। तसेच घरगुती गणपती सजावट स्पर्धा ठेवण्यात आली होती। उत्कृष्ट गणपती सजावटीस आकर्षक सन्मान चिन्ह व रोख रक्कम बक्षीस आणि सर्व सहभागी स्पर्धकांस सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार महाराष्ट्राची हास्यजत्राचे कलाकार प्रभाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच यावेळी यशोदा सिद्धार्थ जाधव, रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष किरण सिद्धार्थ जाधव, अनिता किरण जाधव, बेबीनंदा शिरसाट, रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर, महिला प्रभारी माया कांबळे, महेंद्र निकम यांच्यासह वडुलगावातील ग्रामस्थ नागरिक आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही आणली रुस नको मैना, बुगडी नाही आणली रुस नको मैना, शालू झोका दे गो मैना। थँक्यू। या मागचा उद्देश असा आहे की आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेतर्फे मी ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष तसेच आमचं यशोदा सामाजिक संस्था याचा संस्थापक या नात्याने मी आमच्या वडोलगावातील ॲक्च्युली पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, कारण की माननीय न्यायालयाची पण हे आदेश आहेत की 6 फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कृत्रिम तलावामध्येच विसर्जित केल्या पाहिजेत। त्याच्यामुळं काय निसर्गाचा समतोल हा साधला जातो, निसर्गाची हानी होत नाही। हा विचार मनात घेऊन मी निःशुल्क व स्वखर्चाने इथे नागरिकांसाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आणि या संदर्भात नागरिकांनी भरभरून मला प्रतिसाद दिलेला आहे। म्हणजे आपला आता गणपतीचा सण चालू आहे अख्ख्या देशामध्ये आणि मग उल्हासनगर असो किंवा आमचा चिपळूण असो, जिकडे गणपती तिकडं हा कोकणातला प्रभाकर मोरे जातो आणि आज आमचे नितीन साहेब ॲडव्होकेट तर त्यांनी ह्या एरियामध्ये उल्हासनगरमध्ये जी काय सामाजिक भान राखून इकडच्या लोकांसाठी जे काय कार्य केलं आहे त्याचं कौतुक करण्यासाठी मी आलो खरं म्हणजे। आणि मला फार आनंद वाटला त्यांनी मला बोलवलं आणि आज इथे आल्यानंतर मला असं कळलं की इथले लोक आपल्या उल्हासनगरमध्ये आज त्यांच्या कितीतरी पाठीमागे आहेत, त्यांच्या पाठीशी सातत्याने उभे आहेत आणि त्यांच्या कुठलाही कार्यक्रमाला इतकं भरघोस यश त्यांना मिळतं आहे त्याच्याबद्दल फार बरं वाटतं। आणि आमच्या कलाकारांवर सुद्धा प्रेम करणारी इथं फार माणसं आम्हाला भेटली, फार कौतुक केलं सगळ्यांनी आणि फार आनंद वाटला। आता इथे येण्याचं म्हणजे निमित्त असं की गणपती विसर्जन आता जोरात चालू आहे सगळीकडे, तर त्यांनी ज्या ज्या सुविधा केलेल्या आहेत, एक कृत्रिम तलाव केलेला आहे तेही आम्हाला बघायला यायचं होतं आणि लोकांना ही सुविधा त्यांनी जवळ करून दिलेली आहे। तर खूप खूप छान धन्यवाद तुमचे, कारण असे फार माणसं असतात म्हणजे राजकारण तर आहे पण सामाजिक भान जपणारे हे व्यक्तिमत्व आहे तरुण तडता आणि अतिशय शिकलेले आहेत। त्यांचे डिग्र्या मला बोलता पण येणार आहे, काय सांग माझे खरं मानलं तर। आणि माझ्या म्हणजे लहान आहेत माझ्यापेक्षा, माझा आशीर्वाद आहे त्यांना, अशीच इथल्या लोकांची अख्ख्या दुनियेची सेवा त्यांच्या हातून घडो आणि गणपती बाप्पा त्यांच्या पाठीमागे नक्कीच असणार आहे। सर आणखी 2 चित्रपटांची घोषणा झालेली आहे, मराठी चित्रपट रसिकांना काय आव्हान? नाही, आव्हान म्हणजे मला असं म्हणायचं की मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा असं मला वाटतं। आज आमच्या मित्राचं चित्रपट ऊत नावाचा, आम्ही ते ऊत नावाचा चित्रपटाचं पोस्टरचं आम्ही अनावरण केलं आहे। आंतरराष्ट्रीय त्याला पुरस्कार खूप सारे मिळालेले आहेत आणि आमचे हे दुसरे मित्र मी मराठी नावाचा एक सिनेमामध्ये करतात।